सुप्रभात मित्रमैत्रिणींनो. तर बघूया आता तो मूर्खांचा बाजार म्हणजे काय होतं ते. तर थोड्याच वेळात 10-12 मुलं मुली खट्टू चेहरा करून तेथे आली. भालू भाटे मात्र आनंदाने खिदळत होता. त्यानेच लोकाघरचे लटके आमंत्रण देऊन आपल्या खेळगड्यांची फसगत केली होती. आज एप्रिलची 1 तारीख असल्यामुळे त्याने सोबत्यांना एप्रिल फूल बनवण्याचा खेळ केला होता आणि गोट्या सुमाखेरीज बाकीची मंडळी भालूच्या डावात फसली होती. गोट्या, तू रे काय आला नाहीस? भालूनं विचारलं. तुला एप्रिल फूल करण्यासाठी, गोट्यानं उत्तर दिलं. छान झालं. बाकीच्या मुलांनी टाळ्या वाजवल्या. 4-2 मिनटं अशी मौज झाल्यावर गोट्या गंभीरपणाने म्हणाला, गड्यांनो, एप्रिल फूलचा हा खेळ फारसा गमतीचा नाही आणि बोलून चालून तो परदेशी आहे. अचरटपणाचे हे परदेशी चाळे आपण कशासाठी करायचे? त्यापेक्षा आपण आपलेच करमणुकीचे खेळ का शोधून काढू नयेत? परवा सुट्टीच्या आधी आपल्या मुख्याध्यापकांनी केलेला उपदेश तुमच्या लक्षात नाही का? करमणुकीची करमणूक व्हावी आणि उपयोगी असं काहीतरी शिकायला मिळावं असा प्रयत्न करण्याबद्दल त्यांनी आम्हाला बजावलं आहे. आपण असं काहीतरी करूया. आता आपला चैत्र महिना येणार आहे. या महिन्यात आपण चातुर्याची एखादी गोष्ट करून दाखवूया. चैत्र महिन्याच्या शेवटच्या दिवशी आपापली करामत एके ठिकाणी जमवू आणि आमच्या घरीच त्याचं प्रदर्शन मांडू. आमचे दादा आणि वहिनी त्याची परीक्षा करतील. ज्याचं काम सर्वात सुंदर आणि चतुरपणाचं ठरेल त्याला चैत्र चतुर असं पुढल्या चैत्रापर्यंत म्हणायचं. ठरलं? ठरलं. सर्व मुलांनी टाळ्या वाजवून गोट्याच्या नव्या योजनेस मान्यता दर्शवली. दुसऱ्या दिवसापासून प्रत्येकजण चैत्रचतुर होण्याच्या तयारीस लागला. मोटारच्या जुन्या टायरीत अडकवून घेऊन रंगळत जाण्याचा सराव कोणी चालू केला, तर कोणी कड्यांचे कोडे सोडवण्याच्या खटपटीस लागला. एकाने हात जमिनीवर टेकून उलटी कसरत आरंभली, तर दुसऱ्यानं हात सोडून सायकलीवर बसण्याचा उद्योग चालवला. गजराने सिगरेटची पाकिटं कातरून त्याचं कमळ बनवलं, तर मोगरीनं सुताला गाठी घालून जाळीची पिशवी करावयास घेतली. प्रत्येकजण आपापल्या कामाचा सुगावा दुसऱ्यास न लागू देण्याची खबरदारी घेत होता. सुमा चैत्रचतुर होण्यासाठी बकोळीच्या माळा तयार करीत होती. सकाळी आणि तिन्ही सांजा झाडाखाली सापडणारे एकूण एक फूल वेचून ती त्याची माळ बनवी. आपल्या घराला वेढा बसेल एवढी तरी मोठी माळ आपण बनवू अशी तिची महत्त्वाकांक्षा होती. एवढी मोठी माळ कोणी कधी केली नसेल अशी तिची खात्री होती. या माळेसाठी लवकर न कोमेजणारी आणि कोमेजली तरी सुगंधित राहणारी बकोळीचीच फुलं निवडण्यात तिचं चातुर्य दिसून येण्याजोगं. गोट्याचा बेत काय होता याचा पत्ता आधी कसा लागावा, पण त्याचा काहीतरी खटाटोप चालू असणं भागच होतं. ती योजना त्यानं काढली होती आणि तिच्यापासून अलिप्त राहणं त्याला कसं शक्य होतं. एके दिवशी संध्याकाळी तो घरी परत आला तेव्हा त्याच्या दोन्ही गुडघ्यांना पट्ट्या बांधलेल्या पाहून तिनं विचारलं, काय लागलं रे? खेळताना खरचटलंय, गोट्यानं उत्तर दिलं. आणखी एके दिवशी त्याचा उजवा हात कापलेला पाहून तिनं कारण विचारलं तेव्हा काच लागली. यापेक्षा अधिक त्यानं काही सांगितलं नाही. आणखी एके दिवशी गोट्यानं घरातल्या घरातच काहीतरी उपद्व्याप केला असावा असं तिला संशय आला आणि थोडी कसून विचारपूस केल्यावर त्याला आपली फजिती कबूलही करावी लागली. त्या दिवशी तिच्या एका मैत्रिणीकडे चैत्रगौरीचं हळदी कुंकू असल्यानं ती आणि सुमा दुपारची जेवणं होताच तिकडे गेल्या होत्या. राम मंदिरात भागवत सप्ताह सुरू असल्यानं आजीही सारा दिवस तिकडेच असत. गोट्याला हवं ते करावयास सारं घर मोकळं मिळालं होतं. प्रत्येक माणसास नडीअडीपुरता तरी स्वयंपाक करता आला पाहिजे असं मास्तरांनी सांगितलं होतं. पण न करता येण्याजोगे स्वयंपाकात एवढं अवघड ते काय अशी गोट्याची कल्पना होती आणि तीच गोष्ट आम्हाला पटवून देण्याचा त्याने प्रयत्न केला होता. पाणी आणि तांदूळ एकत्र करून त्यांना भरपूर आस लागली की भात होतो आणि पिठात तिखट मीठ कालवून चुलीवरल्या कढईत घातलं की पिठलं तयार होतं. हा त्याचा हिशेब सरळच होता.
पण हा प्रयोग प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध करून दाखवताना गोट्याची खाशी फजिती झाली होती. प्रथम चुलीनेच त्याच्या डोळ्यातून पाणी काढलं. घासलेटात गोवरीचे खांड बुडवून त्याला काडी लावायची आणि त्यावर लाकडे लावायची हे तंत्र त्यानं पाहिलंच होतं. त्यानं त्या सगळ्या गोष्टी केल्या. दणदणीत जाळ व्हावा आणि आपला स्वयंपाक लवकर उरकावा म्हणून त्यानं चुलीत मावतील तितकी लाकडं कोंबली. पण त्या दडपणाने चूल रसरसण्याऐवजी थंड मात्र झाली. घेरी येईपर्यंत फुंकणीनं फुंकून व तोंडी फुंकर घालून देखील चूल जागी होईना. नाकाडोळ्यात धूर आणि राख जाऊन गंगा जमुना मात्र वाहू लागल्या. शेवटी चुलीचा नाद सोडून गोट्यानं स्टोव पुढे केला. काकडा पेटवून त्याच्या नरड्यात अडकवला आणि जोरजोराने पंप मारला. पण स्टोवने देखील अडेल तट्टूपणा पत्करला. तेल भरताना टोपण बसवण्याचं राहिलं. ती चूक उमगल्यावर मात्र गोट्याने व्यवस्थितपणे तो चालू केला आणि तांदूळ भरलेल्या तपेलीत 2-3 वाट्या पाणी घालून त्यानं ती तेल चुलीवरती ठेवली. थोड्याच वेळात तपेली भरून आलेली पाहून भाताचा प्रयोग यशस्वी झाला असं गोट्याला वाटलं आणि तो पिठल्याच्या तयारीस लागला. त्यानं कढई काढली, त्यात पाणी घातलं. आधी फोडणी करावी लागते हे त्याच्या लक्षातच आलं नाही. चिंच, गूळ, तिखट, मीठ घातलं. फळीवरील डाळीचं पीठ म्हणून चिठ्ठी असलेला डबा काढून त्यातल्याही 2 बचका त्यात टाकल्या. त्यातले 3-4 कांदे चिरून घालण्यास तो विसरला नाही. आजी आणि वहिनीपेक्षाही आपलं पिठलं खमंग झालं पाहिजे या समजुतीनं त्यानं प्रत्येक पदार्थ भरपूर घालण्याची आपल्याकडून खबरदारी घेतली होती. पिठल्याचं मिश्रण स्टोववर चांगले रटरटल्यावर गोट्याने आपला प्रयोग थांबवला. तयार केलेले जिन्नस कसे काय झालेत याचा नमुना पाहिल्यावर मात्र आपण सपशेल फसलो असं गोट्याला कळून चुकलं. भाताच्या तपेलीत भाताऐवजी राखुंडी आणि अक्षता त्याच्या हाती लागल्या आणि चमचाभर पिठलं तोंडात घालताच थू थू करीत तो मोरीकडे पळाला. तिखट मीठ तर बेसुमार पडलंच होतं, पण डाळीच्या पिठाऐवजी हळदीच्याच पुडीचा झुणका बनवल्याची चूक त्याला कळून आली. दुसरा जिन्नस भरून ठेवताना डब्यावरली पहिली चिठ्ठी बायका का काढून ठेवीत नाहीत असं गोट्याच्या मनात आल्यावाचून राहिलं नाही. डाळीच्या पिठाऐवजी हळदीचं पिठलं झालं. ही खरोखर बहिणीची चूक आहे असं त्याचा आणि तिचा कितीतरी वेळ वाद चालू होता. चैत्र अमावस्या आली. ठरल्याप्रमाणे आमच्या घरी चैत्र चातुर्याची चढाओढ सुरू झाली. गोट्या सुमाच्या खेळगड्यांनी करून आणलेल्या आणि करून दाखवलेल्या गोष्टी पाहून आम्हाला मौज वाटली. भालू भाट्यानं केलेलं सुतारकाम, विमलनं केलेलं भरतकाम अशी बरीच कामे मोठ्या कारागिरांच्या चढाओढीतही मान्यता पावली असती. आता गोट्याची कर्तबगारी काय, पण तो होता कुठं दडी मारली यांनी अशी कुजबूज सुरू झाली आणि त्याचा शोधही सुरू झाला. इतक्यात दोन्ही हातात 2 बांबू घेऊन गोट्या अंगणात हजर झाला. बांबूच्या घोड्यावर चढून गोट्याने अंगणभर रिंगण घालून दाखवलं. त्याच्या त्या सफाईदार कसरतीचे टाळ्या वाजवून सर्वांनी कौतुक केलं. इतक्यात सोप्यावरील त्याच्या दप्तराच्या खिडकीत घड्याळाचा गजर ऐकू आला. सर्वांचे डोळे तिकडे वळले. गोट्याने खिडकी उघडून एक टाईमपीस बाहेर काढली. कुठलं रे घड्याळ आणलंस तिनं विचारलं. आणलं नाही, तयार केलं. माडीवरल्या अडगळीत निरुपयोगी म्हणून तुम्ही टाकून दिलं होतं ना, तेच हे. बांबूच्या घोड्यावरील स्वारी आणि घड्याळ दुरुस्ती या दोन्ही कला गोट्यानं या सुट्टीत हस्तगत केल्या होत्या. त्याच्या गुडघ्यांना आणि हाताच्या बोटांना मध्यंतरी झालेल्या जखमा कशामुळे झाल्या त्याचा आता उलगडा झाला. पण एवढ्यावरच आमचं आश्चर्य संपलं नाही. गोट्यानं आम्हा सर्वांना मागील दारी बोलवलं. जाऊन पाहतो तो फराळाची पानं मांडलेली, पुरी एवढाली थालीपीठं, आंब्याचं पन्हं, कसल्याशा वड्या हे 3 पदार्थ वाढलेले होते. वाळ्याच्या गार पाण्याचे पेले भरून ठेवले होते. हे रे काय, मी विचारलं. ही या समारंभाची खिरापत, गोट्या म्हणाला. आजी, नातवानं बरंच राबवलं तुम्हाला, ती म्हणाली. नाही गं बाई, हे सारं याचंच काम, आजीनं सांगितलं. त्या दिवशी भात पिठल्याचा तो प्रकार झाल्यापासून स्वयंपाकाचा यानं अगदी छंदच घेतला. मी आज हा काय करील हे पाहत होते
आणि काही चुकेल तेवढंच सांगत होते. तर चैत्र चतुर्कोणास ठरवायचं हा निर्णय मी मुलांवरच सोपवला आणि मुलांनी पण गोट्या हे एकच उत्तर दिलं. तर असा हा आपला हरहुन्नरी गोट्या. आता ह्याची पुढची काय करामत आहे ते आपण पुढच्या भागात बघूया. तोपर्यंत बाय बाय मित्रमैत्रिणींनो.